पक्ष जो आहे त्याला आता आम्ही नवीन नाव देतोय. त्यांची पार्टी आता उलेमा बचाव टोळी ही उद्धव ठाकरे यांची पार्टी झालेली आहे. केवळ मुस्लिम धार्जिणं धोरण ठेवायचं आणि मुस्लिम समाजाचा मतांकरता लागून चालून करणाऱ्यांना हिंदू देवदैवतांच्या मंदिरासंदर्भात बोलण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसच्या इशाऱ्यावरती त्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्पष्ट, ठाम आणि निर्भीड भूमिका यांचं त्यांना विस्मरण झालं. मतांसाठी त्यांनी मुस्लिमांचं लागून चालन केलं. त्यांना हिंदू मंदिरांबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. राम मंदिराच्या काही दानपेटी संदर्भात काही तक्रारी आल्या, त्या कोणी शोधल्या? तेथील सरकारने शोधल्या ना. कारवाई कोण करतंय? तर तेथील सरकार, जे भारतीय जनता पार्टीचा असू द्या, हिंदुत्ववादी विचारसरणीचा असू द्या, तेच काम करतायत, तेच त्यांच्यावर कारवाई करतायत. परंतु उद्धवजी ठाकरे यांना मुस्लिम समाज वक्फ बोर्डाच्या नावावरती काही तथाकथित लोक त्या वक्फ बोर्डाच्या आधारावरती भ्रष्टाचार करतात, ते त्यांना दिसलं नाही का? त्याच्या विरुद्ध कधी चकार शब्द काढला का? बाळासाहेब ठाकरे यांनी तर सांगितलं होतं, वक्फ बोर्ड बरखास्त करा, वक्फ बोर्डाची जरूरत नाहीये. परंतु ज्यावेळी वक्फ सुधारणा कायदा आला, त्या संसदेमध्ये, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये सुद्धा मी होतो, मी साक्षीदार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांनी त्या सुधारणा कायद्याला विरोध केला. संसदेत मतदान झालं. खासदारांची इच्छा होती वक्फ सुधारणा कायद्याला बाजूनी मतदान करायचं, परंतु यांनी राहुल गांधींच्या सांगण्यावरनं त्या कायद्याच्या जेव्हा मंजुरीला आला तेव्हा यांनी सभागृहातनं पळ काढला. त्यावेळी कुठे गेलं होतं हिंदुत्ववादी धोरण? वारंवार हिंदूंच्या विरोधी भूमिका घेत असतात. म्हणून मी यांना आता नाव देतोय उलेमा बचाव टोळी, युबीटी. एकदम परफेक्ट नाव त्यांना जुळतं. 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु केवळ सत्तेकरता यांनी काँग्रेस बरोबर गेले, महाआघाडी बरोबर गेले. त्याचवेळी साधूंची, हिंदू साधूंची हत्या झाली. काँग्रेसच्या दबावामुळे त्या तपासाला त्यांनी गती दिली नाही. 370 कलम बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते रद्द करावं. गृहमंत्र्यांनी ते रद्द करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कद्रुवृत्ती जी यांची आहे, त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं नाही. सातत्याने हिंदूंच्या विरोधात जी राहुल गांधी भूमिका घेतात त्याला कायम यांनी पाठिंबा दिलेला आहे. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी ठोस भूमिका घेतली. मला उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारायचा आहे, आज तुम्ही हिंदूंना जागं करण्याकरता रामरक्षा म्हणताय, घंटानाद करताय, मुस्लिम समाजाला जागं करण्यासाठी कधी जाणार? सीएए आणि एनआरसी बद्दल, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याविरुद्ध का भूमिका घेतली? का नाही तुम्ही त्यांच्या बाजूने सरकारच्या बाजूने आलात? केवळ विशिष्ट समाजाच्या मतांकरता तुम्ही त्यांचं लागून चालन करताय. वक्फ बोर्ड आपल्याला माहित आहे, वक्फ बोर्डाच्या नावावरती कितीतरी जमिनी, देवस्थानांच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या जमिनी त्या बोर्डाने लाटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल स्पष्टपणा, पारदर्शकता आणण्याकरता
तो सुधारणा कायदा आणला, परंतु केवळ मुस्लिमांचं लांगूल चालन करण्याकरता त्या सुधारणा विधेयकाला यांनी पाठिंबा दिला नाही. केवळ मुस्लिमांचं लांगूल चालन हीच त्यांची भूमिका आहे. हिंदूंच्या ट्रस्टमध्ये एकही गैर हिंदू व्यक्तीची नेमणूक चालत नाही, तर वक्फ बोर्डाच्या पर्सनल लॉ मध्ये गैर मुस्लिम व्यक्ती कशी, हा प्रश्न कोणी उपस्थित केला? तर युबीटीने केला. उलेमा बचाव टोळी. मला त्यांना एकच सांगणं आहे की वक्फ बोर्ड यांनी हिंदूंच्या जमिनी पण लाटलेल्या आहेत, देवस्थानांच्या जमिनी लाटलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटलेल्या आहेत, सरकारी जमिनी लाटलेल्या आहेत, संरक्षण खात्याच्या जमिनी लाटलेल्या आहेत, त्यांच्या बापाच्या जमिनी नव्हत्या. आणि त्याकरता गैर मुस्लिम ट्रस्टी नेमण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. हा प्रश्न हिंदू माणूस कशाला, हा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उलेमा बचाव टोळीने हा त्यावेळी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे यांना अधिकार नाहीये राम मंदिरातील दानपेटी चोरीवर प्रश्न विचारण्याचे. तुम्ही हिंदू मंदिरांवरील या गैरव्यवहार झाले म्हणून तुम्ही काही रामरक्षा म्हणताय, त्या रामरक्षामधले 2 ओळी तरी तुम्हाला म्हणता आल्या का हो? 2 ओळी सुद्धा तुम्हाला म्हणता आलेल्या, वाचून बोलता आल्या नाहीत. आणि यांना काय अधिकार आहे हो? बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. हिंदू देवदेवतांबद्दल आपली काय मतं आहेत ती आम्हाला माहीत आहे. त्यामुळे कायम मुस्लिम धोरण अवलंब आपण जे करताय, त्यामुळे तुम्हाला राम मंदिर दान जे चोरी प्रकरण तुम्ही म्हणताय त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये. केवळ हिंदू धर्मियांच्या ट्रस्टचा राम मंदिर हा कद्रूपणा आहे, कोतेपणा आहे की राम मंदिर हे भाजप राज्य, भाजपचा मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा यांच्या काळात ते राम मंदिर उभं राहिलंय. म्हणून केवळ जेलसी म्हणून आपण हा विषय घेताय, टीका करताय. यांनी हिंदू धर्मावरती टीका होते, हिंदू धर्मावरती आपण टीका करताय. आपल्यात हिंमत असेल तर उलेमा बचाव टोळीला माझं सांगणं आहे की वक्फ बोर्डासारखे अनेक विषय आहेत, त्या विषयांच्या विरोधात सुद्धा आपण बोला आणि त्यानंतरच राम मंदिर, रामरक्षा, घंटानाद या विषयावर आपण बोला. सर, अभिजित दिपके यांनी दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे जंतर मंतरवरती आंदोलन केलेलं आहे त्यांना पाठिंबा आमचा असल्याचं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे काही वेगळी लोक घुसून हे आंदोलन उधळण्याचा देखील कट आहे असा दावा देखील अभिजित दिपके यांनी केलेला आहे. सोनम वांगचुकला देखील त्यांनी पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे ते म्हणतात की जास्त वेळ उपोषण करू नका. सरकारमधले कोणतेही मंत्री त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत, त्यामुळे या सरकारला फक्त फोडाफोडी करण्यासाठी वेळ आहे, पण जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी वेळ नाही असं देखील. हे बघा, अभिजित बिचके काय बिस्के पिचके काय जे काय नाव आहे मला ते स्पष्ट घेता येत नाहीये, परंतु ही जी काही लोक आहेत, ही जी काही आंदोलन करतायत, यांच्याविषयी आपण बोलण्यापेक्षा त्यांना भेटायला कोण मंत्री गेले नाहीत हे विचारण्यापेक्षा ते तर दिल्लीला आहेत हो. मुंबईतला शिवसैनिकाचा हार्टचं ऑपरेशन होतं, जो रात्रंदिवस तुमच्या सोबत राहतो, तुमच्याकरता काठ्यामाठ्या खाल्लेल्या आहेत, जिंदगी बर्बाद केलेली आहे. त्यांना कधी बघायला गेलात का? फोनवर चौकशी केलीत का? पहिली ती चौकशी करा आणि नंतर दिल्लीमध्ये त्यांना कोण भेटायला गेले नाहीत याबद्दल प्रश्न विचारा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी 3 परीक्षांचे पेपर फुटले होते. त्यातली एक म्हाडा भरती, तुम्हाला आठवत असेल, शिक्षक पात्रता भरती, म्हाडा भरती. अरे, आरोग्य विभागामध्ये जी काही भरती झाली होती त्या 3 वेळा पेपर फुटले होते. मग याला कोणाला जबाबदार धरायचं? तुम्ही राजीनामा दिलात का त्यावेळी? महाराष्ट्र राज्यात झालेला विषय आहे. आपण मुख्यमंत्री होतात, आपल्या कुठल्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला का? आपल्या कुठल्या शिक्षक मंत्र्याचा राजीनामा तुम्ही घेतला का? मग केवळ त्या ठिकाणी दिल्लीत केंद्राचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे म्हणून त्यांनी राजीनामा दिला म्हणून म्हणता. तुम्ही मुख्यमंत्री असताना 3 पेपर फुटले होते या महाराष्ट्रामध्ये.
तेव्हा आपली जबाबदारी नव्हती. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही परिस्थिती उलेमा बचाव टोळीची झालेली आहे. राहुल गांधींना देखील त्यांनी आमंत्रण केले की तुम्ही देखील त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हावं असं. हो, राहुल गांधींना ते आमंत्रण करू शकतात, कारण त्यांच्यासोबत त्याची आमदारी ऐकत नाहीत, खासदारी ऐकत नाहीत, ना नगरसेवक ऐकत नाहीत. त्यांनी बोलवलेल्या मिटिंगला सुद्धा लोक हजर राहत नाहीत. त्यामुळे केवळ त्यांचा एकच गॉडफादर आता आहे, ते म्हणजे राहुल गांधी. कारण पक्षामध्ये कोणच ऐकत नाहीये. त्यामुळे ते राहुल गांधींचा नेहमी टाव फोडत असतात आणि राहुल गांधी सांगतील त्या पद्धतीनेच ते चालत असतात. सर, काँग्रेसचे कन्हैया कुमार आहे, त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे की एकनाथ शिंदेचं अस्तित्वच उरलं नाहीये, अमित शहाच्याकडे एका पायावर उभा राहतात करू लागले. त्यांचा पक्ष जो आहे हे बघा, तो फक्त कन्हैया महाराष्ट्र कुमार. राज्यापुरताच आहे. कन्हैया कुमारचं कसं झालंय की ते आपण डोंबाऱ्याचा खेळ असतो आणि मग ते ढोलकं वाजवलं की तो बिचारा ते डोंबारीची जी काही जे पात्र असतं ते त्या ठिकाणी आपलं नाचत असतं. त्यामुळे त्यांना इथे महाराष्ट्रात आल्यानंतर आणि प्रसिद्धी करता जर ते एकनाथ शिंदे साहेबांवरती जर टीका केली नाही तर त्यांना प्रसिद्धी कोण देणार, कोण पाहणार त्यांच्याकडे. बाजूने गेले तरी कोण त्यांना ओळखणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करून ते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातील जनता भावनिक किंवा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवरती विश्वास ठेवत नाही, तर राज्याच्या विकासाकरता शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आलेली आहे. 60 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि लोकांचा जो काही पाठिंबा आहे एकनाथ शिंदे साहेबांना, तो कन्हैया कुमार सारख्या माणसाला काय कळणार आहे. केवळ प्रसिद्धी घेण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोललं तर लोक छापतील, मीडियात दाखवतील, याकरता कन्हैया कुमार हे बडबडलेले आहेत. त्या बडबडीवरती लक्ष देण्याची गरज आम्हाला वाटत नाही. एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त महाराष्ट्रापुरताच आहे असं देखील त्यांनी म्हटलं. आमची काळजी करू नये ना कन्हैया कुमारने. आमचा पक्ष महाराष्ट्रापुरता आहे का आणखी देशात कुठे आहे आम्ही पाहून घेऊ ना. परंतु आमच्या पक्षाचा या राज्यामध्ये मुख्यमंत्री होता, आता उपमुख्यमंत्री आहेत, 60 आमदार आहेत, 13 खासदार आता आमचे आहेत. या देशाच्या संसदेमध्ये भारतीय जनता पक्षानंतर 3 नंबरचा सर्वात जास्त खासदार असलेला आमचा पक्ष आहे. त्यामुळे आमचा पक्ष कुठे आहे, काय आहे, त्यापेक्षा आपण काय आहोत, आपण आमदार निवडून येऊ शकतो का, आपण खासदार निवडून येऊ शकतो का, आपल्याला मानणारे किती लोक आहेत, याचा विचार कन्हैया कुमार यांनी करावा. आणि मगच आम्ही जनतेचा जो काही प्रभाव आहे, जनताचा कौल आहे, त्याला मान्यता देतो. कन्हैया कुमार सारख्या नावात कन्हैया आहे म्हणून हे कृष्ण होऊ शकत नाहीत. हे रावण आहेत, हे कंस आहेत, त्या वृत्तीचे आहेत. त्यामुळे नावात कन्हैया आहे म्हणून त्यांनी स्वतःला कृष्ण समजू नये. सर, लाडकी बहीण योजना आहे. संजय राऊत असं म्हणतायत की दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस जर गेले तर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाही असं पुन्हा एकदा म्हटलंय. हे बघा, दिल्लीमध्ये कोण जाणार, कोण नाही जाणार, कोण मुख्यमंत्री होणार ते आम्ही एनडीए बघू ना. आमच्यामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करून काही वाद होणार नाहीये, काही भांडणं लागणार नाहीये. संजयजी राऊत, आपण पुन्हा एकदा राज्यसभेवर कसे निवडून याल याची काळजी करा. आम्हाला माहिती आहे काँग्रेसची सुपारी तुम्ही घेतलेली आहे, कारण तुम्हाला पर्याय नाही पुन्हा राज्यसभेवर जाण्याकरता. त्यामुळे आमची काळजी संजय राऊत यांनी करू नये. आपल्या पक्षामध्ये उरलेले आमदार आणि जे काही नगरसेवक आहेत कसे राहतील याची काळजी आपण करावी. आगे आगे देखो होता है क्या. सर, लाडकी बहीण योजना मध्ये तब्बल 92 लाख लाभार्थी वगळले गेले, तर संजय राऊत म्हणताय की लाडकी योजना आहे ते बंद केली जाईल. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार या तिघांनी आणि पूर्ण मंत्रिमंडळाने दिलेला आहे. लोकांना भडकवण्याचं काम करू नका. जी लोक पात्र नाही आहेत, की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते, ते काही आपलं सरकार नाही आहे की आपण कशाही पद्धतीने वागत होतात. कायदा कानून आहे. जे लोक पात्र आहेत त्या सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार. यापुढे ही योजना चालू राहणार. यांनी काळजी करू नये. सर, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर वेगळं काय होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुद्धा 3 वेळा पेपर फुटले होते. आरोग्य सेवेचा, शिक्षक पात्र भरती आणि त्याचबरोबर म्हाडा भरती प्रकरण. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला का? तुम्ही पण त्यावेळी राजीनामा दिला नाही. स्वतःवर घेतलं का? मुख्यमंत्री तुम्ही होतात. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. सर, ठाण्यामध्ये होर्डिंग्स एका बाईक स्वारावरती पडलेले आहे. आता झाडांप्रमाणे होर्डिंग्स देखील लोकांच्या जीवावर भेटतात की काय, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत हे आहेत. बघा, तो बॅनर काहीतरी पडलेला आहे. बॅनरचं ते होल्डिंग्स पुन्हा त्याचं रूपांतर होल्डिंगमध्ये झालेलं आहे. जो कोणी केलेला आहे त्यांनी स्वतःहून ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई नक्कीच होईल. हे काय महानगरपालिकेने लावलेलं होल्डिंग्स नाही. कोणीतरी रस्त्यात आणून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ते टांगलेलं होल्डिंग्स आहे. ज्याने कोणी ते लावलं असेल त्याच्यावरती महानगरपालिका कारवाई करेल.